कोल्हापूरची अन्नपूर्णा. कोल्हापूर आणि मांसाहार यांचे अतूट नाते असून ही एक संस्कृतीच आहे. कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, मसालेदार मटण, चिकन आणि ज्वारीची भाकरी हे येथील प्रमुख आकर्षण आहे. कळालं असेल काय बनवणार आहोत आज आपण स्पेशल. तर मग बघूयात. आपण इथे ड्राय मसाले सगळे रोस्ट करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आहे धने, जिरे, दालचिनी, लवंग, काळी मिरी, खोबरं असं सगळं भाजून घेतलेलं आहे. कढाईमध्ये घेऊयात आपण 1 चमचा तेल. त्याच्यामध्ये घालायचं आहे लसूण, आलं, त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा. कांदा छानसा परतून झाला की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत टमाटर, कांदा, बाकीचे सगळे मसाले छान परतून घेणार आहोत आपण तेलावरती. त्याचा कच्चेपणा काढून घ्यायचा आहे. नंतर कोथिंबीर घालून 5 मिनटं परतायचं आहे. सुखे मसाले आपले थंड झाले आहेत, तर आपण याला मिक्सर जारमध्ये घालून वाटून घेणार आहोत बारीक. आपला ओला मसालाही परतून तयार आहे. आपण त्याला एका प्लेटमध्ये शिफ्ट करून थोडी वाफ जाऊ द्यायची आहे त्याच्यातून. मिक्सरमध्ये ओला व सुखा मसाला दोन्ही मिक्स करून छानसं बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. चिकन बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. नक्की या पद्धतीने बनवून बघा. मटण वाटतानाच आपण त्याच्यामध्ये कोल्हापुरी चटणी, मीठ आणि चिकन मसाला घालून ह्याची बारीकशी पेस्ट बनवून घेणार आहोत. इकडे आपलं तेलही गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये घालूयात थोडंसं कांदा थोडासा लालसर झाला की आपलं वाटण घालायचं आहे. मसाला छान 15 मिनटं परतून घ्यायचा आहे. करूयात पुढची तयारी. स्वच्छ धुवून घेतलेलं अर्धा किलो चिकनला आपण चवीनुसार मीठ, हळद व आलं लसूण पेस्ट छान हाताने चोळून घेणार आहोत. आणि हे 15 ते 20 मिनिटासाठी आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत. कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशासोबतच खाद्यसंस्कृती ही तितकीच समृद्ध आहे. म्हणूनच म्हणतात बहुतेक, जगात भारी आम्ही कोल्हापुरी. बघूया तिकडे आपला मसाला शिजला आहे का. मसाल्याने छान तेलही सोडलेलं आहे. करूया आपण पुढची प्रोसेस. 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेणार आहे. सोबत 2 टमाटर, ते पण आपण बारीक बारीक चिरून घेणार आहोत. सांगायचं तर कोल्हापुरातील प्रत्येक घरात व हॉटेलमध्ये मिळणारी अस्सल चव कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीची ओळख आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की याच्यामध्ये छोटे छोटे टिप्स दिलेले आहेत. आपला कांदा टमाटर चिरून तयार आहे. कढाईमध्ये घेऊयात आपण इथे 2 ते 3 चमचे तेल. त्याच्यामध्ये लवंग, दालचिनी, तमालपत्री आणि कांदा घालून छानसं परतून घेऊयात. कांदा मऊ पडला की त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण चिरलेला टमाटर. हे दोन्हीही एकदम बारीक गॅसवरती मऊ पडेपर्यंत भाजायचं आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे. छान बारीक गॅसवरती कांदा टमाटर परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर घालणार आहोत याच्यामध्ये आपण मसाला लावून ठेवलेलं चिकन आणि कांदा टमाटर छान तेलावरती बनवणार आहोत. कसं ते बघूयात. इथे आपण करणार आहोत एक मॅजिकल स्टेप. ती म्हणजे कढाईवरती ताट ठेवून आपण त्याच्यामध्ये पाणी ओतणार आहोत, की जेणेकरून खाली चिकनला पाणी सुटेल व त्याच्यामध्ये ते छानसं शिजलं जाईल. बघू शकता इथे तुम्ही आतमध्ये चिकनला खूप छानसं पाणी सुटलेलं आहे. पदार्थाची चव ही तुम्ही चिकन कसं शिजवता याच्यावरती अवलंबून असते. तर ही स्टेप स्किप करू नका, नक्की फॉलो करा. 10 ते 15 मिनटानंतर आपलं चिकन शिजवून तयार आहे. तर आपण एका भांड्यामध्ये त्याला काढून घेणार आहोत आणि करणार आहोत पुढची स्टेप. इथं आपला मसालाही छान परतून तयार आहे. तर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आपण शिजवलेलं चिकन मसाल्यामध्ये घालून छानसं परतून घेऊयात. झाकण लावून 10 ते 15 मिनटं बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. वाह, काय सुगंध दरवळते पूर्ण घरभर. इथेच आपली रेसिपी संपत नाही आहे. याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट आहे. चिरून त्याची फोडणी तयार करून घेणार आहोत.
1 चमचा तेल घालून लसूण छान परतवून घ्यायचं आहे. थोडासा लालसर झाला की हे मिश्रण चिकनवरती घालायचं आहे. त्याचसोबत आपल्या पदार्थाची राणी म्हणजे कोथिंबीर घालून छान चिकन परतवून घ्यायचं आहे. आणि बघू शकता किती सुंदर दिसतंय, दिसायलाच इतकं भारी दिसतंय, खायलाही तितकंच कोल्हापुरी चवीच्या नक्की करून नवनवीन नॉनव्हेज रेसिपीसाठी नक्की कोल्हापूरची अन्नपूर्णा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण नॉनव्हेज सिरीज स्टार्ट करत आहोत. 30 दिवस 30 नॉनव्हेजच्या रेसिपीज आपण बघणार आहोत. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि बनवाल तर पिक्स माझ्यासोबत नक्की शेअर करा. लवकरच भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत.